वॉर्डन काका रोज रात्री माझ्या खोलीत येत असत. मी त्यांना वडिलांसारखं मानत होते. पण एका रात्रीने माझा संपूर्ण विश्वास तुटला आणि त्या रात्रीचं गुपित आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी माझ्या मामाकडे राहत होते. मी अभ्यासात हुशार होते. शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझा नंबर लागला होता. त्यासाठी मी शहरात आले होते. तिथे आल्यावर मला समजलं की माझा शिक्षणासाठी तर नंबर लागला आहे, पण हॉस्टेलमध्ये माझा नंबर लागला नव्हता. दिवसभर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून मी जेव्हा माझी बॅग उचलून हॉस्टेलमध्ये आले तेव्हा मला समजलं की हॉस्टेलमध्ये माझं ॲडमिशन झालं नाही आहे. हॉस्टेल फुल झालं होतं. त्याचवेळी मी मामाला फोन लावला. तेव्हा तो मला म्हणाला की कॉलेजमध्ये नंबर लावण्यासाठी मी बरीच धडपड केली. आता तुझं पुढे तूच बघ. मी आता तुला 1 रुपयाही पाठवू शकत नाही. इथून पुढे तुझ्या राहण्याचा व शिक्षणाचा खर्च तू स्वतः कर. आता तू मोठी झाली आहेस. शहरात तुला लगेचच कुठेही काम मिळेल. मामाने तर माझी जबाबदारी झटकून टाकली होती. मला आई बाबा नव्हते, त्यामुळे लहानपणापासून मी मामाकडे होते. त्याने आतापर्यंत माझ्यासाठी जे काही केलं ते माझ्यासाठी खूप होतं. मी त्याला पुन्हा फोन लावला तेव्हा तो आजीने उचलला. ती सुद्धा म्हणाली की आता तुझ्या मामाला त्याचं भविष्य बघू दे. त्याचंही लग्न व्हायचंय. तो तुझ्या मागे एवढा वेळ खर्च करू शकत नाही. आजीनेही असं बोलून फोन ठेवला. असं वाटत होतं जणू ती लोक मला घरातून बाहेर काढण्याच्या मार्गावर होते. त्या हॉस्टेलबाहेर मी गेल्या 4 तासांपासून उभी होते. आता रात्रीचे 9 वाजत आले होते. येणारे जाणारे बरेच मुलं मुली माझ्याकडे बघत होते. तेव्हा एक मुलगी माझ्या दिशेने चालत आली. ती फारच बिनधास्त होती. रंगीबिरंगी केस व छोटे कपडे घालून ती होती. ती मला म्हणाली, मी तुला बऱ्याच वेळापासून इथे बघते. तू कोणाची वाट बघतेस का? तेव्हा मी त्या मुलीला सगळं काही सांगितलं. तिचं नाव निशा होतं. तिच्या बोलण्यातून समजलं की ती माझी सिनियर आहे. ती म्हणाली की या कॉलेजमध्ये राहण्याची मी तुझी सोय करते, पण त्यासाठी तुला एका दिवसाचे 100 रुपये द्यावे लागतील. एवढ्या रात्री आणि त्या अनोळखी शहरात माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायही नव्हता. म्हणून मग मी तिची अट मान्य केली. तिला मी 100 रुपये दिले व तिच्यासोबत हॉस्टेलमध्ये जाऊ लागले. तिची चांगलीच ओळख होती. तिने इशाऱ्याने तिथल्या वॉर्डनला बोलावलं. त्याने माझ्या बॅग उचलून मला माझी खोली दाखवली. वॉर्डन होता तर 50 वर्षांचा, पण माझ्याकडे तो अगदी वेगळ्या नजरेने बघत होता. मी त्याच्याकडून माझ्या बॅग्स खोलीत ठेवून घेतल्या आणि मी दरवाजा बंद केला. पहिल्याच दिवशी माझ्याने पंगा झाला होता. त्या वॉर्डनचा बोट दरवाजात माझ्याने अडकला होता. दरवाजा लावण्याच्या नादात मी त्याला जखम दिली होती. मी तेव्हा त्याला माझ्या खोलीत बोलावलं. माझ्या बॅगेतून मी मेडिसिन बॉक्स काढला व त्याला मी मलमपट्टी करून दिली. माझ्याजवळ बॉटलमध्ये थोडंच पाणी राहिलं होतं. तेही मी त्याला प्यायला दिलं. त्याचवेळी निशा माझ्या खोलीत आली. तिने त्या वॉर्डनला तिथून हाकलवून लावलं. पुढे 4-5 दिवस उलटले. रोज 100 रुपये देऊन मी तिथे राहत होते. आता माझ्याजवळ मोजकेच पैसे राहिले होते. मला आता पैशांची गरज होती. त्यामुळे मी कामाच्या शोधात निघाले. एका ठिकाणी मी एक जाहिरात पाहिली. त्यावर मी फोन केला. तेव्हा मला तिथे काम मिळालं. 5,000 रुपये महिना पगार मला मिळणार होता. पण मी माझं महिन्याचं टार्गेट पूर्ण केलं तरच मला माझा पगार पूर्ण मिळणार होता. मी ते काम हाती घेतलं. 4 वाजता कॉलेज सुटलं की मी माझी कॉलेजची बॅग ठेवून माझ्या कामाची बॅग घ्यायचे व दारोदारी जाऊन मी निरमा साबण असे प्रोडक्ट विकायचे. महिन्याला 30 पॅकेट विकल्या गेले तरच मला 5,000 रुपये पगार मिळणार होता. त्या दिवशी मी दुपारी 4 वाजता निघाले होते. आता जवळजवळ 6 वाजत आले होते. 5 घराचे दरवाजे ठोठावून मी आता 6व्या घरी आले होते. त्या घराच्या दरवाज्यात गेल्यावर मी आत हॉस्टेलच्या वॉर्डनला पाहिलं. मला बघताच तो माझ्याशी हसला होता. मी त्याला कुठली ओळख न देता माझं काम करत होते. वॉर्डनची बायको त्याला माझ्याकडून सामान घेण्यास नकार देत होती, पण त्याने तरीही माझ्याकडून सामान घेतला. मी तिथून जात असताना तो मला म्हणाला, मॅडम, तुम्हाला जर राहायला जागा हवी असेल तर माझ्या घराची वरची खोली रिकामी आहे. महिन्याचे 1,000 रुपये देऊन तुम्ही तिथे राहू शकतात. मला कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून मदत घ्यायची नव्हती. मी त्याला धन्यवाद बोलून तिथून जायला निघाले. असेच पुढचे काही दिवस गेले. एके दिवशी निशाने अजून 4 मुली माझ्या खोलीत आणल्या. त्या मुली आल्यापासून माझा नीट अभ्यासही होत नव्हता. त्या रात्रभर फोनवर बोलत असायच्या. त्याबद्दल मी निशासोबत बोलले होते, पण ती म्हणाली की तुला त्रास होत असेल तर तू इथून जाऊ शकतेस. मग तुला कोणाचाही त्रास होणार नाही. आता याच्यापुढे मी तिला काही बोलू शकत नव्हते. त्या खोलीत एक मुलगी माझ्यासारखीच होती. तिचं नाव लक्ष्मी होतं. ती सुद्धा माझ्याप्रमाणेच बाकी 3 मुलींना कंटाळली होती. पण ती म्हणाली की तिचं हॉस्टेलमध्ये मोफत ॲडमिशन झालंय.
तिला तिथे राहण्याचे पैसे द्यावे लागत नाहीये, त्यामुळे काही जरी झालं तरी मला इथेच राहावं लागेल. पण मी मात्र तिथून बाहेर पडण्याचा विचार केला होता. गरजेच्या वेळी गाढवालाही घोडा मानावं लागतं. तसंच तेव्हा माझ्यासमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे वॉर्डन काका. मी तेव्हा त्यांच्याकडे गेले. त्यांची खोली तशी बरीच मोठी होती. मी त्या दिवसापासून वॉर्डन काकांकडे भाड्याने राहू लागले. त्या घरात मला पैसेही कमी द्यावे लागत होते आणि मला हवी तशी शांतताही मिळत होती. आता माझं काम आणि शिक्षण दोन्ही व्यवस्थित होत होते. असंच एकदा रात्रीच्या वेळी 12 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. मी दरवाजा उघडून बाहेर पाहिलं तर तो वॉर्डन होता. त्याच्या हातात पाण्याची कॅन होती. तो म्हणाला, आज पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येतंय. तुमच्या खोलीचा लाईट सुरू दिसला म्हणून मी आत्ताच ही स्वच्छ पाण्याची कॅन द्यायला आलो. मी कॅन घेऊन आत ठेवायला गेले. कॅन ठेवून मी परत आले. तेव्हा मी पाहिलं की तो वॉर्डन अजूनही माझ्या खोलीत टोकावत होता. मी येताच त्याची माझ्यावर नजर पडली. तो माझ्याकडेही एकसारखा बघत होता. मी त्याला गुड नाईट म्हणाले व खोलीचा दरवाजा बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता करण्यासाठी वॉर्डनच्या मेसमध्ये गेले. त्याची बायको मेस चालवायची. आज मी तिला जवळून पाहिलं होतं. ती मला गरोदर दिसली. एवढ्या 40मध्ये ती बाई गरोदर होती. कमी शिक्षण असलेल्या लोकांना कसली अक्कल नसते हे मात्र खरं. नाश्ता करून मी माझा टिफिन घेतला व कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये आज माझी भेट निशासोबत झाली. ती माझ्याकडे रागाने बघत होती. ती मला म्हणाली की मोना, मी तुझ्याकडून 2 पैसे जास्त घेत होते, पण तू हॉस्टेलमध्ये सुरक्षित होतीस. वॉर्डनला तू वयस्कर समजली असशील, पण तो काय चीज आहे हे तुला अजून माहीत नाही. पण हरकत नाही, त्याचा अंदाजही तुला लवकरच येईल आणि मग तेव्हा तुला माझी आठवण येईल. मला माझ्या सोबतच्या मैत्रिणींनी सांगितलं की तू निशाला न सांगता तिची रूम सोडलीस म्हणून ती तुला भडकवते, बाकी काही नाही. कॉलेजमध्ये निशाबद्दल कुठेही मी चांगलं काही ऐकलं नव्हतं. सगळे तिच्याबद्दल काही ना काही वाईट सांगत असायचे. मी तिचं बोलणं मनावर घेतलं नव्हतं. मला जिथे परवडणार तिथेच मी राहणार होते. बघता बघता 2 महिने उलटले. माझ्या कामाचा पहिला महिना चांगला गेला होता, पण दुसऱ्या महिन्यात मला 1 रुपयाही पगार मिळाला नव्हता, कारण माझे एकही प्रोडक्ट विकले गेले नव्हते. अशातच मला कॉलेजसाठी काही पुस्तकंही खरेदी करायची होती. मामाकडून 1 रुपया येण्याचीही उमेद मला नव्हती. आज तर मी चांगलेच टेन्शनमध्ये होते. महिन्याची पहिली तारीखही होती. वॉर्डनची बायको सकाळीच भाडं घेण्यासाठी माझ्या खोलीत आली होती. मी तिला खोटं बोलले होते की संध्याकाळी देते म्हणून, पण संध्याकाळपर्यंत मी कुठून पैसे आणणार होते. संध्याकाळी सामान घेऊन रस्त्यावर उभं राहण्याची वेळ येणार असल्याचं मला जाणवत होतं. संध्याकाळी मी घरी आले व माझी बॅग भरू लागले. बॅग भरत असताना वॉर्डनचा मला आवाज आला. माझ्या दारात उभं राहून तो जोराने बोलत होता, मॅडम, तुम्ही हिशोबाला पक्के आहात. तुमचं भाडं वेळेवर आलं बरं का. बहुतेक त्याची बायको खाली उभं राहून ऐकत होती. तेव्हा तो आत खोलीत आला. त्याने माझ्या हातून माझी बॅग घेतली व तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझ्या बायकोला सकाळी भाडं देण्याबद्दल जो बहाणा दिला त्यावरून मी समजलो होतो. तुमचा पगार झाला नसेल तर काही हरकत नाही. या महिन्याचं भाडं मी ॲडजस्ट करतो. फक्त माझ्या बायकोसमोर याबद्दल बोलू नका. असं बोलून त्या वॉर्डनने माझ्या हातात 2000 रुपये ठेवले व तो तिथून निघून गेला. मी त्याला वाईट समजले होते, पण तो माणुसकी जपणारा व्यक्ती होता. मी त्याची मदत स्वीकारली, कारण त्यावेळी माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. दुसऱ्या दिवशी मी सकाळचा नाश्ता न करताच कॉलेजमध्ये गेले होते. आज माझी ओरल होती, त्यामुळे मी लवकर कॉलेजला पोहोचले होते. ओरल एक्झाम लवकर झाल्यामुळे मी लवकर घरी आले होते. मला भूकही लागली होती, पण मेस बंद होती. मग माझ्याजवळ असलेले बिस्किट मी खाल्ले आणि माझी कामाची बॅग घेऊन मी घराबाहेर पडले. आज माझे 2 प्रोडक्ट विकले गेले होते. रात्री 8 वाजता मी घरी आले. हातपाय धुवून मी टिफिन घेण्यासाठी मेसमध्ये जाऊ लागले. तोच वॉर्डन काका टिफिन घेऊन माझ्या खोलीत आले. टिफिन देऊन ते तिथून निघून गेले. आज जेवणाची चव जरा वेगळी होती. जेवण करून मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्ता करायला गेले. तेव्हा मी पाहिलं आज नाश्ता देणारं कोणी वेगळंच होतं. वॉर्डनची बायको मला तिथे दिसत नव्हती. मी त्या दुसऱ्या मावशींना विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या की काही दिवसांकरिता मी इथे काम करणार आहे. मेसच्या मालकीनबाई त्यांच्या डिलिव्हरीसाठी माहेरी गेल्या आहेत. जेवणाची चव का बदलली होती ते आता मला समजलं होतं. विचारपूस केल्यानंतर मी टिफिन घेऊन कॉलेजला निघाले. बरेच दिवस झालेत, मामाचा फोन आला नव्हता. आज मात्र त्याचा फोन मला आला. त्याच्या फोनवरून आजी बोलली. तिने मला सांगितलं की मामाचं लग्न जमलंय. ते ऐकून मी खुश झाले होते. मला मामाला शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण त्याच्याशी माझं बोलणं झालं नव्हतं. असंच काही दिवसांनी रात्री मला वॉर्डनच्या घरातून आवाज येऊ लागला.
मी हळूवार जाऊन त्याच्या घरातील खिडकीतून आत डोकावून पाहिलं. तेव्हा मी पाहिलं त्याच्यात व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्याची पत्नी त्याच्यापासून लांब जात होती. ती म्हणाली की मी या गोष्टीसाठी घरी आले नाहीये. मी माझी फाईल घेण्यासाठी एका दिवसाकरता आले आहे. तुमचं हे काय चाललंय? आता भरते दिवस आहेत, थोडे दिवस जरा अंतर बाळगा. त्या दोघांमधील वाद कसला होता ते मला समजलं होतं. त्यांचं माझ्यावर लक्ष जाण्याआधी मी तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी वॉर्डनची बायको तिच्या माहेरी निघून गेली. आज मात्र माझी सुट्टी होती. दिवसभर मी वॉर्डनच्या घरातील सगळं काही बघत होते. रात्रीच्या वेळी माझ्या खोलीच्या शेजारी असलेल्या खोलीतून मला आवाज येऊ लागला. काही वेळ मी त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, पण शेवटी न राहून मी खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिलं. पण तोपर्यंत तो आवाज बंद झाला होता. मी माझ्या खोलीचा लाईट बंदच ठेवला होता. मी बाहेर पाहिलं तेव्हा मला वॉर्डन तिथून बाहेर पडताना दिसला. मी बाहेर येऊन त्या खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा मला आत एक मुलगी दिसली. तिला पाहून मी पुन्हा माझ्या खोलीत गेले. काही वेळाने मला त्या खोलीतून पाण्याचा आवाज आला. बहुतेक ती मुलगी उठली असेल. वॉर्डनच्या त्या दुसऱ्या खोलीमध्ये नेमकं काय चाललं होतं मला तर काही समजायला मार्ग नव्हता. बायको माहेरी जाताच वॉर्डनने त्याचं दुसरं रूप बाहेर आणलं होतं, जे माझ्यापासून अजून तरी लपून होतं. जाऊ देत, ज्याचं त्याचं पर्सनल आयुष्य आहे, ज्याला जे वाटेल ते तो व्यक्ती करू शकतो, असा विचार करून मी माझी खोली व्यवस्थित बंद करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या दुसऱ्या खोलीवर नजर टाकली तर तिथे लॉक दिसत होतं. बहुतेक ती कालची मुलगी सकाळी लवकर तिथून निघाली होती. पुढच्या 2 दिवसांनी माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडतंय असं मला वाटू लागलं होतं. मी जेव्हा सकाळी झोपेतून उठायचे तेव्हा माझी बेडची मधली बाजू मला ओली दिसायची. मला ते फार विचित्र वाटत होतं. कदाचित रात्री झोपेत मी पाणी प्यायला उठले असेल आणि तेव्हाच ते पाणी झोपेत माझ्याने सांडलं असावं असं मी समजले होते. पण मला आठवत नव्हतं की मी रात्री उठले होते की नाही. बऱ्याच गोष्टींचा ताण माझ्या मागे होता. उगाच अजून विचार करून ताण घ्यायला नको म्हणून मी विचारांची गाडी थांबवली. मागच्या 2 दिवसांपासून रात्रीच्या जेवणात गोडाचा पदार्थ येत होता. मी तो आवडीनेही खात होते, पण मला तो पदार्थ खायला घालून माझ्यासोबत काय होत होतं याचा मला अंदाज नव्हता. बघता बघता आठवडा उलटला. आज मला मामाचा फोन आला होता. तो मला म्हणाला लवकरच मी शहरात येणार आहे लग्नाच्या खरेदीसाठी. मामाने मला न सांगता मला 5,000 रुपये पाठवले होते. पैसे येताच मी वॉर्डनला त्याचं भाडं व मदतीचे 2,000 रुपये परत करायला गेले तेव्हा त्याने माझ्याकडून फक्त 1,000 रुपये घेतले. त्याने मला मदत केली होती ते पैसे त्याने घेण्यास नकार दिला होता. तो म्हणाला की हे पैसे मी वसूल केलेत. त्याला काय बोलायचं होतं मला समजलं नव्हतं, पण त्याने माझ्याकडून ते 2,000 रुपये घेण्यास नकार दिला होता. वॉर्डनच्या घरात मला माझा एक टॉप दिसला, जो की काही दिवसांपूर्वी मी टेरेसवर वाळायला घातला होता, पण तो मला नंतर सापडला नव्हता. मी त्याला माझ्या टॉपबद्दल विचारणार तोच तो घरातून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये निशा माझ्याजवळ आली. आज ती माझ्याशी फार गोड बोलत होती. मी याआधी तिच्याशी जास्त बोलले नव्हते म्हणून मी तिचा स्वभाव ओळखू शकले नव्हते. मला पाण्याची तहान लागली तेव्हा तिनेच मला पाणी प्यायला दिलं. घरी जात असताना अचानक मला गरगरू लागलं. मी जेव्हा चक्कर येऊन खाली पडले तेव्हा मला निशाने सावरलं होतं. मी जेव्हा शुद्धीत आले तेव्हा निशा माझ्यासोबत होती. तिने माझा हात हातात घेतला व ती मला म्हणाली की मोना, मी तुला म्हणाले होते ना की मी तुझ्याकडून हॉस्टेलमध्ये राहण्याचे 2 पैसे जास्त घेत असेल, पण तू इथे सुरक्षित आहेस. पण तू माझं ऐकलं नाहीस. तू त्या वॉर्डनच्या खोलीत राहायला गेलीस. तिने माझ्या हातात डॉक्टरचे रिपोर्ट ठेवले. ती म्हणाली की तू पोटुशी आहेस आणि हे आहे त्याचं प्रूफ. तुझं कोणा मुलासोबत अफेअर नाही हे मला माहिती आहे. तुझ्या त्या विश्वासू वॉर्डनने हे सगळं काही केलंय. त्याच्याकडे त्याच्या खोलीची दुसरी चावी असते. पण तू काळजी करू नकोस, मी तुला या बाळापासून सुटका मिळवायला मदत करेल. वॉर्डन तर सगळ्यात मोठा नालायक निघाला होता. त्याने गोड बोलून माझी थोडी मदत करून चांगुलपणाचा दिखावा केला होता. माझ्यासोबत त्याने जे काही केलं ते योग्य नव्हतं. मामाला व आजीला मी याबद्दल काहीही सांगू शकत नव्हते, कारण त्यांना असं काही समजलं असतं तर त्यांनी माझ्यासोबतचे सगळे नाते तोडले असते. मी एकटीने लढायला घाबरत होते. आज मी माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने हॉस्टेलमध्ये तिच्या खोलीत थांबले होते. लक्ष्मी माझी चांगली मैत्रीण झाली होती. तिच्याच खोलीत त्या रात्री मी थांबले होते. मला माझ्या खोलीत जाण्याची इच्छा होत नव्हती. मी फार घाबरलेही होते. मला त्या वॉर्डनचं तोंड बघायचं नव्हतं. रात्री लक्ष्मी झोपी गेली होती, पण मी विचारात जागे होते. अचानक मला खिडकीतून कोणीतरी जाताना दिसलं. मी खिडकीजवळ जाऊन पाहिलं तर तो वॉर्डन होता. तो त्याचा अवतार व्यवस्थित करत तिथून जाताना दिसला. आताही हॉस्टेलमध्ये तो शेजारच्या खोलीतून बाहेर पडला होता. मी बाहेर जाऊन शेजारच्या खोलीत डोकावले तेव्हा आत मी पाहिलं ते दृश्यही वेगळंच होतं.
निशा वॉर्डनबद्दल जे काही बोलली होती ते खरं होतं. वॉर्डनने या मुलीप्रमाणे माझाही विश्वासघात केला होता. त्याला तर मी सोडणार नव्हते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये निशा मला कुठे दिसत नव्हती. मला तिची मदत हवी होती. मी तेव्हा माझ्या घरी गेले. तिथे जाताच मी पाहिलं माझ्या खोलीच्या शेजारच्या खोलीत कोणीतरी होतं. नक्कीच तो वॉर्डन तिथे कोणा मुलीसोबत असेल हे मला माहीत होतं. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या माणसाचा नाश व्हायलाच हवा होता. त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी मी त्या खिडकीतून आत डोकावले. मला डोकावताना समोरच्या व्यक्तीने बघितलं. त्या खोलीत निशा होती. ती कोणा मुलासोबत तिथे होती. मला पाहून ती दचकली होती. तिने दरवाजा उघडला व मला आत त्या खोलीत तिने ओढलं. मी तिला म्हणाले, निशा, हे रिपोर्ट जे तुम्हाला दाखवलेस त्याचं आता काय करायचं? आणि मला एक गोष्ट सांग की तू हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? पोटात बाळ असताना लग्न? मी बोलताच ती म्हणाली, अच्छा, तर तुला खरं समजलंच. हो निशा, मला सगळं काही समजलंय. मामाने मला पहाटेच तुझा फोटो पाठवला होता. त्याची होणारी बायको म्हणून त्याने तुला पसंत केलंय हे मला सकाळीच समजलंय. मोना, तू तुझ्या मामाला माझ्याबद्दल काही वाईट सांगू शकत नाहीस, कारण तुझ्या पोटातही मूल आहे आणि हे मी त्याच्यासमोर सिद्ध करेन. तू शहरात येऊन काय करतेस ते मी तुझ्या मामाला दाखवेल. निशा असं बोलताच मामा खोलीच्या आत आला. मगापासून तो बाहेर उभा राहून सगळं काही ऐकत होता. ना वॉर्डनने माझ्यासोबत काही चुकीचं केलं होतं ना तो वाईट होता. मला लक्ष्मीने सगळी काही सत्यता सांगितली होती. कॉलेजमधील बऱ्याच मुली रात्री उशिरा पार्टी करून हॉस्टेलमध्ये येतात. वॉर्डन त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडण्याची मदत करतो. त्या मुली स्वतः भानावर नसतात. त्या कधीकधी तर त्यांची मदत करणाऱ्याला स्वतःचा नोकर समजून काहीही बोलतात आणि ओढाताणही करतात. कालही मी तेच पाहिलं. त्या मुलीला खोलीमध्ये सोडत असताना वॉर्डनचा अवतार बिघडला होता, कारण त्या मुलीला स्वतःचं भान नव्हतं आणि ती त्याची ओढाताण करत होती. मी वॉर्डनला चुकीचे समजले होते, पण लक्ष्मीने सांगितलं की वॉर्डनने तिलाही एकदा अयोग्य मुलापासून वाचवलं होतं. तो त्याची घराची एक खोली भाड्याने देत असायचा. त्या दिवशीही रात्री त्याने एका कपलला खोली रेंटवर दिली होती. तेथील नळाला पाणी येत नसल्यामुळे तो ते चेक करण्यासाठी तिथे गेला होता. पण तेव्हाही मी त्याला चुकीचं समजले. निशाचं माझ्या मामासोबत लग्न जमलं होतं आणि तिच्या पोटात कोणा दुसऱ्या मुलाचं बाळ होतं. तिचं कॅरेक्टर कॉलेजमध्ये फार खराब होतं आणि हे मलाही माहीत झालं होतं. मामाने तिला माझी ओळख म्हणून माझा फोटो पाठवला होता. मी तिच्याबद्दल मामाला काही सांगेल याची तिला भीती होती, म्हणून तिने माझ्या नकळत मला पाण्यातून गुंगीचं औषध मिसळलेलं पाणी पाजलं होतं. चक्कर आल्यामुळे मीही समजले की मी खरंच पोटुशी आहे, पण तसं काही नव्हतं. तिने तिच्या रिपोर्टवरील नाव बदलून ते मला दाखवले होते. तिचा कट तर चांगला होता, पण मी माझ्या मामाला तिच्या जाळ्यात अडकता अडकता थोडक्यात वाचवलं. निशा तिच्या पोटातल्या कोणा दुसऱ्याचं बाळ मामाच्या अंगावर टाकायला निघाली होती, कारण तिच्या प्रियकराने तिला स्वीकारलं नव्हतं आणि ते फक्त तिच्या चारित्र्यामुळे. कोणी कितीही प्रयत्न केलेत तरी सत्याला कोणीही दाबू शकत नाही. ते एक ना एक दिवस समोर येतच. मामाने माझे आभार मानले. तो म्हणाला, माझं आयुष्य बर्बाद होताना तू वाचवलं आहेस. त्या दिवसानंतर मामाने माझी शिक्षणाची हमी घेतली. वॉर्डनसारख्या चांगल्या व्यक्तीने माझी खूप साथ दिली होती. त्याने माझ्या अडचणीच्या वेळीही मी न मागता मला पैशांची मदत केली होती. तो खरंच माणुसकी जपणारा व्यक्ती होता. मंडळी, कॉलेज लाईफचा मनसोक्त आनंद घ्यायचा असतो, पण त्या आनंदात स्वतःच्या मर्यादा विसरू नका. आजची ऐश उद्या तुमचं भविष्य बिघडवू शकते. हे आजकालच्या तरुण पिढीने लक्षात ठेवायला हवं. आपले मुलं हॉस्टेलमध्ये असले तरी पालकांनी त्यांच्यावर लक्ष द्यायला हवं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.